नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना. तर या अपघात विमे योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहे. तर ती माहितीची पार्श्वभूमी आणि माहिती नेमकं वैयक्तिक अपघात विमा योजना काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी, निमशासकीय आस्थापना अधिकारी कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघाती विमा योजना. तरी वैयक्तिक अपघात विमा योजना काय आहे नेमकं याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. तर खरं तर राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघाती विमा योजना हा प्रस्ताव बनवायची वेळ कुणावर नको यायला, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण की हा वेळ त्यांच्यासाठी दुर्दैवी असेल, त्याच्यामुळं हा वेळ कुणावर नाही यायला पाहिजे. तरी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेविषयी माहिती असायला पाहिजे. कारण की ही योजना अपघात वैयक्तिक अपघात स्वरूपाची योजना आहे. तर आपल्या फॅमिलीला पण कर्मचाऱ्यांनी सांगायला पाहिजे की अशी अशी योजना आहे. तर असं तर कुणासोबत घडायला नाही पाहिजे, पण नकळत जर कुणासोबत अपघात या गोष्टी घडल्या तर याच्याविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर याबाबत आपण पुढे पाहूया. तर ही योजना सर्वप्रथम राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी लागू झाली होती. तर समोर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. 18 फेब्रुवारी 2017 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केली होती. तर या योजनेविषयी तुम्ही हा शासन निर्णय मी यूट्यूबच्या चॅनलमध्ये देईलच मी. तर तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. तर सुरुवातीला ही योजना फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी होती. नंतर शासनाने त्यामध्ये बदल केला आणि या योजनेला नाव दिलं राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत. तर निमशासकीय कर्मचारी म्हणजे कोण नेमकं? तर याविषयी पण आपण माहिती घेणार आहे. तर राज्य शासकीय कर्मचारी म्हणजे जे प्रत्यक्ष राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करतात ते कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी आहेत. तर निमशासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो पुढं. तर यामध्ये राज्यातील शासकीय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व निमशासकीय कार्यालय, जसे की जिल्हा परिषद व पंचायत समिती हे निमशासकीय कार्यालय आहेत. कारण की प्रत्यक्ष राज्य शासनाचे विभाग नसून ते राज्य शासनाच्या विभागाच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. त्यामध्ये ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, शासकीय मंडळे, सार्वजनिक उपक्रम, संविधानिक संस्था, मान्यता प्राप्त अनुदान, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, कृषी विद्यापीठे, पारंपरिक विद्यापीठे यांचे अधिकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी वगळून या सर्व कर्मचाऱ्यांना 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना लागू केलेली आहे. सुरुवातीला फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होती योजना. तर 1 ऑगस्ट 2017 पासून सर्व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा ही योजना लागू केलेली आहे. तर योजना लागू करण्याची गरज का भासली शासनाला? कारण की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना योजनेचा योग्यरित्या लाभ मिळत होता आणि शासनाला वाटलं की निमशासकीय कर्मचाऱ्यांची पण मागणी होती आणि शासनाला वाटलं की त्यांना सुद्धा गरज आहे, त्यामुळे शासनाने ही सर्व कर्मचाऱ्यांना योजना लागू केलेली आहे. तर या योजनेबाबतीत काही ठळक बाबी आपण पाहूया. सविस्तर बाबीसाठी तुम्ही शासन निर्णय वाचून घ्यायलाच पाहिजे. तर काही ठळक बाबी आपण पाहूया. ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. तर आपल्याला सोबत जोडपत्र वगैरे दिलेलं आहे, त्यामध्ये माहिती वगैरे भरून द्यायची आहे. तर यामध्ये सुरुवातीला जी योजना होती ती 10 लाखापर्यंत मर्यादित होती. तर आता शासन निर्णयामध्ये दुरुस्ती होऊन हा जो राशीभूत विमा रक्कम आहे, तर ही रक्कम मध्ये वाढ झालेली आहे. ती मी तुम्हाला पुढच्या शासन निर्णयामध्ये सांगेल. शासन निर्णयामध्ये तरतुदी दिलेल्या आहे. जो 11/8/2017चा शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये प्रपत्र सुद्धा दिलेले आहे. त्याच्यामध्ये प्रपत्र तुम्ही पाहू शकता आणि मी एक
एक्सेल शीटमध्ये मी स्वतः एक प्रस्ताव कशा पद्धतीनं तयार करावा, कोणकोणते जोडपत्र जोडावे याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते मी स्वतः वैयक्तिक अपघाती विमा योजनेचा प्रस्ताव तयार केलेला आहे. तर राज्यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला गरज पडली, काही अडी-अडचण आली तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. तर पुढं माहिती दिलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा शासन निर्णय वाचून घेऊ शकता. त्यानंतर एक 5 मार्च 2019 रोजी एक सुधारणा झालेली आहे. तर यामध्ये काही कर्मचारी सुरुवातीला म्हणजे अलग-अलग महिन्यामध्ये जॉइनिंग होऊ शकतात. कुणी एप्रिल सप्टेंबरपर्यंत, कुणी ऑक्टोबर डिसेंबरपर्यंत. तर रेग्युलर जी कपात असणार आहे, तर रेग्युलर कपात वेतन देयक फेब्रुवारी पेड इन मार्च ही आपली रेग्युलर कपात आहे. तर रेग्युलर कपाती व्यतिरिक्त काही नवीन कर्मचारी सेवेमध्ये हजर होतात. त्यावेळेस निधी कपात करताना अडचणी येतात. त्यामुळे शासन निर्णयामध्ये तरतुदी दिलेली आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर पूर्ण त्याला रक्कम लागेल. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत 6 महिन्यापर्यंत, जानेवारी ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये एखादा कर्मचारी जॉइन झाला असेल तर 1 महिन्यापर्यंत. तर अशा पद्धतीने त्यांची वर्गणी वसूल करायची आहे. तर यामध्ये वर्गणी वसूलची दिलेली आहे. तर लेटेस्ट शासन निर्णय एक आलेला आहे. लेटेस्ट म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी आलेला आहे. तर यामध्ये जी संरक्षित विमा राशी आहे याच्यामध्ये शासनाने अपडेट केलेले आहे. तर ते पुढील प्रमाणे आहे. तर यामध्ये आता शासनाने वर्गीकरण केलेले आहे वर्ग अ, ब, क, ड. तर अ वर्ग यांना 25 लाखापर्यंत प्रस्तावित राशीभूत विमा रक्कम आहे. गट ब ला 20 लाखापर्यंत आणि गट क कर्मचारी यांना 15 लाखापर्यंत विमा कवच दिलं गेलेलं आहे. तर ग्रुप ड कर्मचाऱ्याला 15 लाखापर्यंत. तर तुम्ही प्रस्तावित वर्गणी पाहू शकता. तर ग्रुप सी आणि ग्रुप डी 450 जीएसटी सहित 531 531 रुपये वर्ग क आणि वर्ग ड कर्मचाऱ्यांना समान लागू आहे. तर या पद्धतीनं जे नवीन कर्मचारी जॉईन होतील त्यांच्यासाठी पण तक्ता दिलेला आहे की त्यांची वर्गणी किती कपात करावी. तर अशा पद्धतीनं हा शासन निर्णय आहे. तर एखाद्यासोबत अपघाताची घटना किंवा एखादा कर्मचारी मयत जर घटना झाली असेल तर प्रस्ताव कसा सादर करायचा आणि काय काय गोष्टी बाबी त्याच्यासाठी आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे आहे. तर सुरुवातीला मी तपासणी सूची दिलेली आहे. तपासणी सूचीमध्ये जे आवश्यक बाबी आहेत ते मी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा पुस्तिकेला नोंदी किंवा काही काही आवश्यक दस्तावेज आहेत ते तपासून घेणे आवश्यक आहे. 1 नंबर जोडपत्र 1 कपात वार्षिक वर्गणी रकमेचा गट न्याय तपशील. तर जोडपत्र 1 हा जे आहे तर कार्यालय प्रमुखांनी हा प्रपत्र भरून ठेवायचा आहे. तर यामध्ये गटनिहाय अ, ब, क, ड जे काही कर्मचारी असतील त्यांचं एकत्रित गोषवारा काढून ऑफिसला रेकॉर्ड ठेवणं आहे. त्यानंतर जोडपत्र 2 कार्यालय प्रमुखांनी सादर करायचा अर्ज. जर कर्मचाऱ्यासोबत घटना घडली काही तर या जोडपत्र 2 मध्ये अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना डायरेक्ट विमा संचालनालय मुंबई या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि त्याला आवश्यक सपोर्टिंग डॉक्युमेंट लावून तो व्यवस्थितरित्या अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीनं जोडपत्र 2 भरून घ्यायचं आहे. जोडपत्र 2 भरल्यानंतर जोडपत्र 3 राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा दावा अर्ज. तर जो कर्मचारी विकलांग झाला आहे किंवा मयत झालेला आहे तर त्यांचे वारस जे आहेत त्या वारसांनी हा अर्ज दाखल करायचा आहे. हा जोडपत्र क्रमांक 3 मध्ये अर्ज दाखल करायचा आहे. जोडपत्र 4 नॉमिनेशन फॉर्म. तर जो शासन निर्णय 11/8/2017 चा आहे त्याला जोडपत्र दिलेलं आहे.
तर आपल्या आपल्या सर्व्हिस बुकला सगळ्यांनी चेक करून घ्यायचं की नॉमिनेशन फॉर्म आपण भरून दिलेला आहे का. तर व्यवस्थित नॉमिनेशन फॉर्म आपण भरून द्यायचा आहे, त्याच्यामध्ये माहिती काळजीपूर्वक लिहून द्यायची आहे. त्याच्यानंतर 5 नंबरची बाब, ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचं अर्ज दाखल करायचा आहे, दावा दाखल करायचा आहे, तिथे मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आवश्यक आहे. त्याच्यानंतर 6 नंबर FIR प्रथम खबर अहवाल हा पण आवश्यक आहे. घटना घडल्यानंतर ह्या गोष्टी काळजीपूर्वक डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घरच्यांना सांगायचं आहे की हे जे डॉक्युमेंट आहेत तर आवश्यक आहेत, हे डॉक्युमेंट तुम्ही प्रथम कलेक्ट करायचे. कारण की एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यानंतर कर्मचारी हॉस्पिटलमध्ये वगैरे राहू शकतो, तर त्याच्या घरच्यांनी किंवा संबंधित जवळच्या व्यक्तींनी ह्या गोष्टी डॉक्युमेंट्स वगैरे लवकरात लवकर सपोर्टिंग डॉक्युमेंट एकत्रित केले पाहिजेत. 6 नंबर प्रथम FIR झाला आपलं. 7 नंबर पोलीस पंचनामा, घटनास्थळ पंचनामा हा पण आवश्यक आहे. कर्मचारी मयत झाला जर असेल तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, शवविच्छेदनाचा अहवाल, आणि जो कर्मचारी डिसॅबल म्हणजे विकलांग किंवा अपंग वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी याची आवश्यकता नाही. मरणोत्तर पंचनामा, वर्गणी कपात केल्याबाबत प्रमाणपत्र. तर ही गोष्ट सर्व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे की फेब्रुवारी पेड इन मार्च, तर फेब्रुवारीमध्ये ही वर्गणी आपली कपात होणार आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतन प्रमाणपत्रावरती आपली 531 रुपये जी वर्गणी कपात झालेली आहे का ती तपासून घेणे, ती कपात होणे आवश्यक आहे. ती जर वर्गणी कपात झालेली नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही. मी काही कर्मचाऱ्यांना बघितलं की काही कर्मचारी मृत्यू पावले किंवा विकलांग झाले, तर जेव्हा त्यांचे वेतन प्रमाणपत्र बघितले तर कार्यालयाच्या चुकीमुळे त्यांचे वेतन प्रमाणपत्रावरती ती कपात झालेली नव्हती, तर त्यांना तो दावा भेटला गेलेला नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतः पाहिलं गेलं पाहिजे आणि त्याची नोंद सर्व्हिस बुकला घेतली गेलेली आहे का याची पण खात्री केली गेली पाहिजे. 11 नंबरचा मुद्दा, चलन भरणा कोषागारात कार्यालयात पडताळणी प्रमाणपत्र. जो एकत्रित चलन असणार आहे कर्मचाऱ्यांचा तो कोषागारात भरणा केलेला आहे का त्याची पण परत लागल. 12 नंबरचा मुद्दा, सेवा पुस्तिकेतील वर्गणी भरल्याची नोंद. तर सेवा पुस्तिकेला वर्गणी भरल्याची नोंद खूप आवश्यक आहे. 2 ओळीची नोंद आहे पण नोंद खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर कर्मचारी मयत झाला असेल तर सेवा पुस्तिकेत त्यांची मृत्यू प्रमाणपत्राची नोंद घेणे आवश्यक आहे. मयत कर्मचारी वाहन चालवण्याचा परवाना असेल तर परवाना जोडणं आवश्यक आहे. आणि वारसदाराची बँक पासबुकची छायांकित प्रत. तर अशी चेकलिस्ट आहे. 15 नंबर जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित प्रस्ताव कलेक्ट करून त्याचा प्रस्ताव बनविणं आहे आणि तो प्रस्ताव शासन निर्णय जो 24 जानेवारी 2023 रोजी आलेला आहे त्याच्यामधली एक बाब खूप महत्वाची आहे, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर यामध्ये बाब क्रमांक 8 आहे. बाब क्रमांक 8, अपघात विमा योजनेखाली योजनेच्या सदस्याचा अपघातामुळे मृत्यू, विकलांगता उद्भवल्यास त्याबाबत लेखी सूचना विमा संचालनालय महाराष्ट्र यांना संबंधित कार्यालयाने त्वरित 1 महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील. तदनंतर दिनांक 11/8/2017च्या शासन निर्णयातील जोडपत्र 5 मध्ये नमूद करण्यात आलेल्या विमा दाव्यासंदर्भात कागदपत्राची पूर्तता विनाविलंब सादर करावी. तर ही गोष्ट खूप आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा विकलांग झालेला आहे तर त्वरित विमा संचालनालय मुंबई यांना माहिती कळवायची आहे. त्यांना माहिती कळविल्यानंतर शासन निर्णय 11/8/2017 म्हणजे जी प्रचलित पद्धत दिलेली आहे त्यानुसार दावा दाखल करायचा आहे. तर या पद्धतीनं आपण राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी, निमशासकीय आस्थापना अधिकारी कर्मचारी यांची राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजना याविषयी माहिती घेतलेली आहे. जर प्रस्तावाबाबत किंवा योजनेबाबत कुणाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या कोणत्या योजनेची माहिती देणं आवश्यक आहे तुम्ही मला मेसेजच्या माध्यमातून कळवा. मी नवीन व्हिडिओ तयार करून अपलोड करेल. तर धन्यवाद.